Cancer Healer Center, a new beginning. दिशा सालियनच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोरियावर गंभीर आरोप, तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप. आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्ला होऊन उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप. देशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीत द्यावा. प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. आंदोलनात औरंगजेबाची छायाचित्र कबर जाळली, मात्र त्यावेळी आयत जाळल्याची अफवा पसरली आणि जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलमं लावली. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचे पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर. सायबर सेलकडून फहीम खान विरोधात गुन्हा दाखल. चौकशीसाठी मोबाईलही जप्त करणार. नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक. सर्च ऑपरेशन दरम्यान 27 ते 30 जण ताब्यात. 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश. गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची माहिती. विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन. आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक. Cancer Healer Center, a new beginning.